असेल यापुढील आणि दोन्ही संघ वेळेवरती येत आहेत त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार। सामना सुरू होतोय श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांना फाईट करेल वीर बजरंग शिरडोन। या दोन संघांमध्ये तकदीर पाटील आणि सुयोग पाटील। पेनल्टी दिली आहे आणि हा चौथा संघ ठरलाय ज्या संघाला पेनल्टी लागते, कारण की 5 दिवसीय स्पर्धा आहे। खऱ्या अर्थाने 4 दिवस कालावधी होता, परंतु सर्व संघांना जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळावे हा प्रामाणिक प्रयत्न आहे। सरपंच उपसरपंच चषकाच्या निमित्ताने आई गावदेवी क्रिकेट संघ दापिवली असेल, ग्रामस्थ मंडळ दापिवली असेल, रुपेश दादा गायकर असतील, मच्छिंद्र गायकर असतील, सचिन दादा गायकर असतील, यांची संकल्पना की सर्व संघांना जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळावे। सामना सुरू होतोय वीर बजरंग शिरडोन आणि त्यांना फाईट करतोय श्रीपती बाबा। एक संघ आहे कर्जत विभागातील उमरोली संघ आणि त्यांना फाईट करतोय डोंबिवली विभागातील संघ शिरडोन। त्यागी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। सचिन दादा गायकर यांचे शुभ हस्ते फुलटॉस चेंडू आहे, लाऊड अपील, फिंगर अप, फलंदाज झाले बाद लागतोय। हा पहिला धक्का तकदीर पाटील 0 वरती बाद। न्यू बॅट्समन सुशांत म्हात्रे येत आहेत। आत्ताच आपली गोट नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आणि त्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता, तो म्हणजेच शिरडोन संघाने आणि आविष्कारने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळवली होती। आज आविष्कार नाहीयेत, तकदीर पाटील ठरला होता बेस्ट बॅट्समन। विकी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम, स्वागत आहे। हेदुटणे संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल। या पुढील सामना टिटवाला विपक्ष डोंबिवली या विभागातील 2 मातब्बर संघांमध्ये असेल। फोर्थ विकेट केलाय, सॉफ्ट हँडने खेळले होते, मिडॉनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत, डाईव्ह लगावली फलंदाज सुशांत म्हात्रेने आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 1 या एका धावेने श्री गणेश झाली आहे। वीर बजरंग शिरडोन ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, मिडॉनला फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। चांगली गोलंदाजी होते या पहिल्या षटकामध्ये हर्षलच्या माध्यमातून, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी। आतापर्यंत 1च धाव खर्च केली आहे आणि 1 सफलता प्राप्त केली आहे या षटकामध्ये हर्षलने। 5 षटकांचा सामना आहे।
फुलटॉस चेंडू आहे मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सुयोग पाटीलच्या बॅट मधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे वीर बजरंग शिरडोन या टीमची चेंडू आहे मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-5. 5 षटकांचा सामना आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. एकूण 40 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे आणि प्रवेश फी फक्त 7,000 रुपये आहे. हे वैशिष्ट्य आपण पाहतोय कारण की फार कमी प्रवेश फी आणि त्या प्रवेश फी मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 4 दिवसांची होती परंतु सर्व संघांना जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळावे हा प्रयत्न आहे आयोजकांचा आणि चौकार येतोय फलंदाज सुशांत म्हात्रेच्या बॅटमधून. दिवसांची होती परंतु सर्व धावसंख्या 9. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. मिळते अवांतर धावान. धावसंख्या 10. चांगला स्ट्रोक खेळले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि बॅकअप थोडस उशिराने येत आहे. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते 1च धाव या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्ड मध्ये 30 सर्कल मध्ये मिळते 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. काल आपण पाहिलं असेल तर धावांचं डोंगर उभं केलं गेलं ते म्हणजेच 113 धाव बनवल्या 5 षटकांमध्ये इनगाव संघाने. श्री गणेश इनगावचे एकूण 3 संघ आपण पाहिले या स्पर्धेमध्ये आणि त्या इनगावच्या 3ही संघांचं नक्कीच पराभव झालेला आहे. एकाच गावातील 3 संघ आपण पाहिले काल आणि आज आणि ते 3ही संघ नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर झालेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आणि त्यांना फाईट करेल हे दुडणे. यावेळी चांगला चेंडू आहे. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16.
धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. चांगली सुरुवात केली आहे श्रीपती बाबा उमरोली या टीमने, कारण की बलाढ्य वीर बजरंग शिरडोन हा संघ त्यांच्या समोर आहे, ज्या संघाने नुकतीच घोट नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ होता आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन साठी तकदीर पाटीलला स्पोर्ट्स सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आविष्कारला बाईक मिळाली होती. तो संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहे. सुयोग पाटील, फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे सुयोग पाटीलच्या खांद्यावरती. भरत पाटील यांचे सुपुत्र आहेत. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. दत्ता कडव सर आणि कुणाल पेनकर सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. गोलंदाज गणेश बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट चालला, जवाब देखना, नजाकत बरा फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पॉइंट सीमारेषेवरती मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 ला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. अक्षयने खूप चांगला प्रयत्न केला होता, झेल पर्यंत पोचले देखील होते, परंतु नक्की झेल पकडू शकले नाहीयेत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा. संत वाती इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. रोहित पाटील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. या पुढीलच्या मॅच मध्ये हेदुटणे आणि गुरवली पाडा लाऊड अपील करतात. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता आणि येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती गणेशच्या माध्यमातून या तिसऱ्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे हर्षल आणि साहिलने गोलंदाजी केली होती त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज गणेश. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गणेशने केली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा. भानुदास गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मधुकरजी तामाणे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये मिळते या चेंडूवरती 1 धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 23.
नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय सचिन दादा गायकर यांच्याकडून विनंती आहे, ढोके दापिवली आंबेशिव या गावातील कोणी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल हेदुटणे विपक्ष गुरवली पाडा या दोन टीम मध्ये असेल. साहिल येत आहेत. साहिल गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये येतोय. मिस टायमिंग आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज तेजस म्हात्रेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का वीर बजरंग शिरडोन या टीमला. येत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच शिरडोन संघ, कारण की या मॅच मध्ये अपेक्षित खेळ आतापर्यंत करू शकला नाहीये. आविष्कार आज टीम मध्ये नाहीये, त्याची कमी नक्कीच भासते वीर बजरंग शिरडोन या टीमला. परफेक्ट यॉर्कर भन्नाट वेग आहे. साहिल लोंगलेच्या गोलंदाजीमध्ये वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय. प्रतीक राऊत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दीपकजी गायकर आणि दिनेश गायकर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. LBW फलंदाज बाद होतोय, लागतोय. अजून एक धक्का वीर बजरंग शिरडोन या टीमला. मयूर गायकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 23. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होते श्रीपती बाबा उमरोली या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. स्वप्नील पाटील येतोय नवीन फलंदाज. या षटकाचा विचार केला तर साहिल लोंगलेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. सेकंड स्पेल मध्ये आहे ज्या साहिल लोंगलेने दुसरं षटक हाताळलं होतं आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. प्रचंड वेग आहे. वेगवान चेंडू त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिनिटे एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये. बलाढ्य शिरडोन या टीमला. एक संघ डोंबिवलीचा आहे, एक संघ कर्जत विभागातील आहे उमरोली. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते, ड्राईव्ह केलंय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. वीर बजरंग शिरडोन या टीमला. यापुढील सामना असेल गुरवली पाडा विपक्ष हेदुटणे या दोन संघांमध्ये. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद, लागतोय. अजून एक धक्का शिरडोन टीमला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 25-25. जिल्ह्यामध्ये बोलबाला क्रिकेटचा खेळ.
झाडबुके सरांचा विशेष आभार. आयोजकांच्या वतीने आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचं लाख लाख आभार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. नेक्स्ट मॅच हेदुटणे विपक्ष आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या 2 टीम मध्ये असेल. नवीन फलंदाज आहेत नितीन, गोलंदाज भावेश. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आणि फलंदाज झालाय बाद. गोलंदाज आहेत भावेश. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे षटक सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 25 धावा, त्या धावा चेस केल्या मुळगाव टीमने, आणि याही सामन्यामध्ये लो स्कोरिंग हा सामना आपण पाहतोय, कारण की मोठे फटके येत नाहीयेत शिरडोन या टीमच्या माध्यमातून. आणि या सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी होते. मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 29 धावा. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे अक्षय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आय थिंक गणेश होते शॉट फाईन लेगला, आणि गणेशने या नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. चौकारच गेला असता. हे असं क्षेत्र आहे, लॉंग स्टॉप, शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, गली पॉइंट. इथून जर चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होते रत्नदीपने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का शिरडोन या टीमला. अजय गायकवाड अस्सल गावचे आहेत. फुलटॉस चेंडू आहे. बॅक टू द बॉलर आणि धावबाची संधी असेल, परंतु 1 धाव झाली कंप्लीट या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. विनंती असेल उमरोली संघ आपण 1 मिनिट थांबायचं आहे. डॅनी सर थांबा तिथे आपण, कारण की आमचे त्यागी साहेब आहेत, त्यांना बॅटिंग करायचे आहे 1 षटक, त्यामुळे विनंती असेल उमरोली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. टार्गेट आपण पाहतोय
2 धावा ऍड करूया पेनल्टीच्या. एकूण धावसंख्या 33 आणि 34 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये शिरडोन संघाने उमरोली या संघासमोर. कारण की 2 धावांची पेनल्टी होती उमरोली या टीमला. त्या 2 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्ड मध्ये. शिरडोन टीमच्या एकूण धावसंख्या 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट असेल. त्याआधी आपण टॉस करूया हेदुटणे आणि गुरवली पाडा या 2 टीम मध्ये. सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते. दोन्ही कॅप्टन आपण रोहित लालचंद भंडारी आहेत. खऱ्या अर्थाने एक लेजंड क्रिकेटर. हेदुटणे या टीमची ओळख लालचंद भंडारी आणि आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा कल्पेश शेलार यांचा संघ आपण पाहणार आहोत. यस कल्पेश येत आहेत आणि यस त्यागी साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने एक संघ टिटवाला विभागातील आहे आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आणि एक संघ डोंबिवली विभागातील आहे हेदुटणे संघ. खऱ्या अर्थाने हेदुटणे टीमला आणि गुरवलीपाडा या दोन्ही संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे. कारण की कुंदे आणि सागाव हा खऱ्या अर्थाने सामना होता. नक्कीच टॉस जिंकलेला आहे हेदुटणे या टीमने. दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ गुरवलीपाडा संघ आहे. पहिल्यांदाच आमने सामने आलेले आहेत त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती नाहीयेत. काय स्ट्रॅटेजी असेल? आम्ही कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. दादा आपण अनेक स्पर्धा खेळतो डोंबिवलीमध्ये, नक्कीच बदलापूरमध्ये. 7,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? ही संकल्पना खूप मोठी आहे कारण की आयोजन पण भरपूर सुंदर आहे आणि या ट्रॉफीज वगैरे बाईक ठेवणं कोणाला पण नाही जमत आणि आयोजन चांगलं आहे. रत्नदीप आणि त्याच्या साथीनं शरद ही जोडी आपण पाहिली, परंतु शरद आता बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल लोंगले आता दाखल होतोय. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल कारण दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय वीर बजरंग चिरडोन संघ एक कल्याण डोंबिवली भागातील मोठा संघ आहे. खरं तर हे मैदान चिरडोन संघासाठी भरपूर लकी आहे कारण नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली असाल त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पदक पटकावलाय तो म्हणजे टीम शिरडोन संघानं. आणि आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये दिलेल्या वेळेवरती हा संघ दाखल झालाय. खास करून आज पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीची शिस्त आपल्याला पाहायला मिळाली कारण शिरडोन संघ जो मात्र दिलेल्या वेळेवरती दाखल झाला त्याचबरोबरीनं हेडुटणे बी संघ देखील दाखल झालाय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅकफुटला गेले, दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली. बॉल चालू इथे मात्र पॉइंटला कबरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान नक्की सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 34 धावाचं लक्ष या मॅच मध्ये. खरं तर 32 धावा बनल्या गेल्या होत्या. बॅटिंग करत असताना टीम 31 धावा बनल्या गेल्या होत्या. शिरडोन संघाच्या माध्यमातून 2 धावाची पार्टी ऍड केली, 33 धावा बनल्या गेल्या आणि 34 धावाचं लक्ष तुम्हाला पार मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका खेचला जरूर. बॉल मात्र सर्कलला क्रॉस करून बाहेर येतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान एक चिके सिंगल आणि सिंगलच्या जोरावर ते आता धावफलक पुढे जात असताना माहिती आहे 30 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डब्बाला जरी आपण प्राधान्य दिलं तरी देखील आपण जिंकू शकतो. याच अनुषंगाने आता मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीपती बाबा उमरोली संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या 9 धावा तिथे बनल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला टीम उमरोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षा उपस्थित होता, टेपला गेला, जेल संपलाय खेळ. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल झाला, तुम्ही पाहिलं साहिलला, परंतु आता आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर परतत असताना फलंदाज बाद.
सुयोग पाटीलला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गप्रती सज्ज होतोय. षटक क्रमांक 3. खर तर पहिल्या षटकामध्ये सुयोगने 9 धाबा खर्च केल्या आणि आता त्या सुयोगच्या खांद्यावरती ही मोठी जबाबदारी. 13 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धाबांची गरज. सुयोग पाटील सेकंड स्पेलमध्ये आता सज्ज होतोय. षटकातील सांघिक कोट्यातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुयोग पाटील. स्टॅकिंग एंडवरती बॅट्समन रत्नदीप. पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळ क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. एक सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि भरता वेगानं या 2 धाबा मैदानाच्या मध्ये एकपडला गेल्या. गुड बिटवीन विकेट. 2 धाबेच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 15 धाबा. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करत असताना रतनदीप लोंगलेला तुम्ही पाहताय. त्याच्या साथीनं चेतन लोंगले ही जोडी तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय. खरं तर शरद बाद झाला, साहिल बाद झाला, परंतु आता जिम्मेदारी आहे रत्नदीपच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा बॅटम पॅडच्या मधनं टप्पा पडला. बॉल मात्र भरदा वगैरे निघून चालला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये लाऊड अपील केली स्थिरक्षकाने, परंतु पंच सहमत नाहीयेत आणि आता दोन्ही पंच सांगत असताना बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता हेच पंचाने सांगितलं आणि आतापर्यंत चांगल्या चेंडूची सांगता होत असताना दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये भरपूर ताकदीने उतरले. दोन्ही संघाचा खास करून हत्यार आपण पाहतोय गोलंदाजी त्यांचा शस्त्र आहे आणि आता परंतु आपण जर पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये उमरवली टीमने केली आहे ना त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये करत असताना यावेळेस टीम वीर बजरंग शिरडोन संघ तुम्ही पाहता. षटक क्रमांक 3 आतापर्यंत चांगली गोलंदाजी. राईट एम ओव्हर द विकेट ने यावेळेस देखील बॅटची कडा होती. एस्टनच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. परतावा लागेल मागे एक मोठा फलंदाज. या मॅचची गोल्डन विकेट आता मैदान सोडत असताना चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटची कडा असताना मागे 2-2 खेळाडू, परंतु मोठी दरी होती. त्या दरीला भेदून दुभागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. गोलंदाज सुयोग यावेळेला देखील ऑन साइडला फक्त दिशा दिली. बॉल झाला डीप मध्ये लॉंग ऑन लाईक सिंगल. तर एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिला. फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 14 धाबांची गरज. बॅटिंग करत असताना टीम श्रीपती बाबा उमरोली या संघाला चांगली बॅटिंग आता मध्ये करावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. कल्याण डोंबिवली विभागातून हा संघ बिलॉंग करतोय. या स्पर्धेमध्ये खरं तर नाईट टुर्नामेंट गाजवली आहे. दापोलीच्या शक्तीने जिंकलाय आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं असेल तर पनवेलमध्ये घोट स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील रनरअप संघ राहिला होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय श्रीपती बाबा उमरोली संघ तो देखील भरपूर दूरवरून दाखल झालाय आणि आज त्यांना देखील ही स्पर्धा जिंकायची आहे. याच अनुषंगाने बॅटिंग करतोय. आता आपण पाहतोय नक्कीच रत्नदीपच्या बॅटमध्ये होतो षटकार.
करताना दिसेल, परंतु दुसऱ्या बाजूला देखील कर्जत विभागातून संघ दाखल झालाय, तो म्हणजे श्रीपती बाबा उमरोली या संघाची गोलंदाजी आपण पाहिली. भरपूर चांगली गोलंदाजी, मोठ्या संघाला त्याने थांबवलाय. 31 धावांवरती फुलटॉस होता, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार. हा षटकार आलाय. आता 2 धाबाची गरज डॅनी लोंगले यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने तुम्हाला श्रीपती बाबा उमरोली संघ पाहायला मिळेल. डॅनी लोंगले यांचं भरपूर मोठं योगदान असतो या टीम साठी आणि आज देखील तुम्ही पाहू शकता त्यांना ऍक्शन मध्ये आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातत्याने उमरोली संघ खेळत असतो. 2 धाबाची गरज असताना पुन्हा एकदा लॉंग ऑनला ओव्हर द बॉल, हिट स्टेक डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केला आणि इथे मोठा विजय संपादित करत असताना टीम श्रीपती बाबा उमरोली विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम वीर बजरंग शिरडोन आपण देखील दिलेल्या बिलावरती इथे दाखल झाला, तुमचं देखील कौतुक आणि पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.